नमस्कार. आज आपण कोस्टर बघणार आहोत. त्यासाठी आपण मॅजिक रिंग घालून त्यामध्ये 12 DC, पहिल्यांदा 3 चेन आणि मग 11 DC घालून घ्यायचे आहेत. पहिल्या 3 चेन, 2 आणि 3 चेन आणि 11 DC. अशाप्रमाणे आपण मॅजिक रिंग करून घेणार आहोत. मी करते आणि मग आपण बघू. हे बघा, आपण मॅजिक रिंग बघितली आहे, करून घेतली आहे. आता आपण पुढची ओळ करूया. 3 चेन घालून घ्यायच्या आणि प्रत्येक खांबावर 2 खांब याप्रमाणे करून घ्यायचे आहे. प्रत्येक खांबावर 2 खांब. प्रत्येक एका खांबावर 2 खांब करायचे. याप्रमाणे मी ही सगळी ओळ पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, हे करून घेतलं आहे. आता पुढची ओळ करूया. दुसरी ओळ झाली, आता तिसरी ओळ करायची. यामध्ये 3 चेन घालायच्या. 3 चेन घालून परत ह्यामध्येच एक डबल म्हणजे एकामध्येच ह्याच्यामध्येच अनेक DC घालून घ्यायचा आणि पुढच्या खांबावर एक खांब घालायचा. परत एक आड एक डबल खांब घालायचं आहे. परत ह्याच्यात 2 खांब घालायचे. पहिल्यात डबल घालायचे 2 DC, पहिल्या खांबावर 2 DC, परतच्यात 1 DC, परत 2 DC, परत 1 DC. अशा प्रकारे पूर्ण ओळ करून घ्यायची. हे बघा, एकात पहिल्या ह्याच्यात 2 घातले, मग नंतर 1, परत 2, परत 1, परत आता 2. अशा प्रकारे मी ओळ पूर्ण करून घेते. हे बघा, हा आपला तिसरा राऊंड पूर्ण झाला. आता आपण चौथा राऊंड बघणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा 3 चेन घालून घ्यायच्या. 1, 2 आणि 3 आणि पुढच्या खांबावर एक खांब घालून घ्यायचा. असे 2 झाले आणि आता तिसऱ्या खांबावर 2 खांब घालून घ्यायचे. एकाच खांबावर सेम ह्याच्यामध्ये 2 खांब घालायचे. परत 1 खांब घालायचा. पुढच्या खांबावर 1 खांब घालायचा. परत पुढच्या खांबावर 1 खांब घालायचा. परत पुढच्या ह्याच्यावर 2 खांब. असे 2 खांब सोडून तिसऱ्या खांबावर 2 खांब घालायचे, डबल एकावरच. म्हणजे हे बघा, हे 2 खांब घातले, तिसऱ्या खांबावर 2 खांब, एकामध्येच 2 घातले, परत 2 खांब घातले, परत चौथ्यामध्ये, परत तिसऱ्यामध्ये 2 खांब घालून झाल्यावर पुढच्या एका खांबावरच 2 खांब घालायचे. अशा प्रकारे टाके पूर्ण वाढवून घ्यायचे. ही ओळ पूर्ण करून घेते मी. हे बघा, हा पूर्ण चौथा राऊंड मी करून घेतला आहे पूर्ण आणि स्लिप स्टिच घालून घेतली आहे. आता आपण 5वा राऊंड करूया. 5व्या राऊंडसाठी आपण पहिल्यांदा 3 चेन घालायच्या आणि 3 DCवर 3 DC घालून घे. म्हणजे 3 खांबावर 3 खांब वेगळे. आता हा झाला एक, हा दुसरा खांबावर आणि आता ह्या तिसऱ्या खांबावर तिसरा खांब घालून घ्यायचा आणि मग चौथ्या खांबावर 2 करायचे. एकाचे 2 म्हणजे एका खांबाच्या तिथं अजून 1 खांब घालायचं, 2 खांब घालायचे, इन्क्रीज करायचं किंवा वाढवायचं त्यामध्ये. हे बघा, 3 झाले. पहिल्या ह्याच्यामध्ये 12 घातले, नंतर दुसऱ्यामध्ये प्रत्येक खांबावर 2-2 खांब घातले, नंतर तिसऱ्या राऊंडमध्ये 1 खांब, 2 दुसऱ्या ह्याच्यावर 2 वाढवले, 1 वाढवला. म्हणजे असंप्रमाणे 1 खांब 2 DC, 1 खांब 2 दुसऱ्या ह्याच्यावर 2 खांब. चौथ्या राऊंडमध्ये 2 खांब आणि तिसऱ्यामध्ये 2 खांब वाढवले, एकाच खांबावर 2 खांब घातले, 2 खांब आणि तिसऱ्यामध्ये वाढवला 1. आता हे माझं 5वा राऊंड पूर्ण केला मी. आता आपण दुसरा दोरा जोडूया, हिरवा दोरा. त्यासाठी आपण हे स्लिप स्टिच अजून घातलेलं नाही आहे. स्लिप स्टिच घालायच्या आधी आपण काय करायचं, हा दोरा आहे अशी ही सुई आपण इथून स्लिप स्टिच घालणार आहे, तसेच इथून घालायचं दोरा ह्यामधून सुई घालायची
आधी ह्यामध्ये आहेच सुई ह्या दोराच्या ह्याच्यामध्ये, आणि इथून घालून हा दोरा हिरवा दुसरा आपण जोडणार आहे तो ह्यातून घ्यायचा आणि इकडच्या लूपमधनं बाहेर काढायचा आणि इथं गाठ मारायची. हा दुसरा दोरा जोडला जातो अशा प्रकारे. ही एक पद्धत वेगळी आहे. दोरा कट करून हे करता असं पण करता येतं. डायरेक्ट दोरा जोडला जातो आणि इथं कुठं दिसत पण नाही आणि आहे असं नवीन पद्धतीनं हे होतं, नवीन दोरा जोडला जातो. आता इथं आपल्याला 3 चेन घालायचे, 2 आणि 3 आणि 3 चेन आणि 1 DC अजून एक ह्यामध्येच जिथून आपण हे केलं आहे त्यातच 1 DC, परत 1 DC घालायचा आणि 2 चेन नाही 1 चेन आणि परत ह्यामध्येच 2 DC घालायचे. 1 मिनटं, हां ह्यातच 2 DC घालायचे म्हणजे साधे खांब 2. परत 2 सोडायचे खांब, 2 चेन सोडायचे, 2 खांब सोडायचे आणि तिसऱ्या खांबाच्या ह्याच्यात मध्ये 2 DC घालायचे, 2 चेन आणि परत 2 DC. त्यामध्येच हे असं 3 खांब सोडून 3 1 2 3 1 2 3 खांब सोडून 2 DC 2 चेन आणि परत 2 DC त्या तिसऱ्या खांबाच्या मध्ये जर घातलं आहे त्यामध्येच मधल्या गॅपमध्ये. हे बघा अशा पद्धतीनं आता 3 खांब सोडायचे आणि तिसऱ्या आणि चौथ्याच्या मध्ये घालून 2 खांब घालायचे, परत 2 चेन आणि परत 2 खांब. अशा प्रकारे मी पूर्ण ओळ करून घेते. हे बघा मी पूर्ण करून घेतलं. 2 चेन 2 DC 2 चेन 2 DC आणि 2 खांब नाही 3 खांब सोडून दुसरे 2 खांब 2 चेन आणि 2 DC याप्रमाणे 3 खांब सोडून आणि मध्ये 2 चेन सोडले, 2 चेन केले प्रत्येक ह्याच्यामध्ये. अशा प्रकारे मी हा पूर्ण गोल करून घेतला. आता आपण फुलं करायला घेऊया. ऑरेंज कलरचा दोरा घेतला आहे आणि आपण फुलं करूया. हे असं घेतलं मी, बोटावर गुंडाळलं आणि सुई ह्यामध्ये घातली, ह्या 2 चेनच्या गॅपमध्ये सुई घातली आणि ह्यामध्ये घेऊन चेन घालून घेतली आणि हे पक्कं केलं. आणि आता 3 चेन घालायचे. 3 चेन ती पहिली सोडून ह्यावरती 3 चेन घातल्या आणि सुईला वेढा घेऊन 4 खांब घालून घ्यायचे. 3 चेन सोडून 4 खांब म्हणजे एकूण 5 खांब पाहिजेत 3 चेन सकट. 2 3 4. हे बघा हे 5 खांब झाले. आता ह्याच्यातून सुई घालून हे म्हणजे पहिलीच 3 साखळ्या आणि पहिला खांब याच्या दोन्हीच्या मध्ये सुई घालून हे केलेलं हे ह्यातून काढायचं आणि हे बघा हे असं आणि ह्यातून हे करायचं आणि 3 चेन घालायच्या, 2 चेन घालायच्या. परत ह्यामध्ये ह्या 2 चेनचा गॅप आहे ना ह्यामध्ये घालून एक स्लिप SC घालायची म्हणजे सिंगल साधा खांब घालून 3 चेन घालायच्या परत आणि परत 4 खांब घालायचे साधे खांब. पहिला 3 चेन आणि 4 खांब, 2 3 आणि हे 4 खांब झाले की हा दोरा इथं सोडून द्यायचा, असा इथं सोडायचा आणि ह्या 3 चेन आणि पहिला खांब याच्या दोन्हीच्या मध्ये ह्या इथं मध्ये हे चेन 3 आणि हा खांब ह्याच्यामध्ये घालून हे असं हे सुईचं टोक ह्यामध्ये ह्याच्यात घालून हा असं ओढून घ्यायचं इकडं ह्यात आणि एक स्लिप स्टिच घालायची आणि 2 चेन घालायच्या. हे फूल तयार होते.
परत ह्यात घालायचं आणि ह्यात साधा खांब घालायचा, दोन्हीचं एक करायचा आणि 3 चेन घालायच्या आणि परत 4 खांब म्हणजे एकूण 5 DC, 4 DC, 3 साखळ्या आणि 4 DC म्हणजेच 4 खांब 3 साखळ्या झाल्या. अशा प्रकारे फुल एक करायचं आहे. 3 आणि हे चौथा खांब, असे एकूण 5 खांब तयार होतात. हे 5 झाले. आता हे सोडायचं, 4 खांब आणि हा पहिल्या 3 चेन, असे एकूण 5 खांब झाले आणि हे सोडून द्यायचं आणि हा चेन आणि हा पहिला खांब याच्यामध्ये घालायचं टोक सुईचं आणि हे इकडं काढायचं असं आणि ह्यातनं हे जे बाहेर आपण ठेवलं ना हे ह्या ह्याच्यातनं लूपमधनं काढून ह्यात घालायचं आणि एक सुईला वेढा घेऊन ह्यातून स्लिप स्टिच घालायची आणि 2 चेन घालायच्या आणि ह्यामध्ये घालून परत दुसरं फुल करायला घ्यायचं. या दोन्हीचा एक करायचा. हे बघा अशा पद्धतीनं हे पूर्ण करून घेते मी. हे बघा फुल अशा, हे बघा हे पूर्ण झालं आणि इथं मी शेवटी तीन चेन घातल्या आणि इथं ह्या ह्याच्यात स्लिप स्टिच घालून एक चेन घालून दोरा कट केला आणि हे बघा हे कसं वाटलं ते सांगा, मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.